महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं हिरज नाका ते निराळी वस्ती रस्त्याला अडथळा ठरणारे अनधिकृत पत्राशेड, नामफलक अन कट्टे हटवले। सोलापूर शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं पुन्हा एकदा धडक कारवाई सुरू केली आहे। सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग आणि रस्ते विभागानं संयुक्तपणे ही मोहीम राबवली। हिरज नाका ते निराळे वस्ती पूल या 12 मीटर रुंदीच्या रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेला पत्राशेड, विविध नामफलक तसंच रस्त्यालगत बांधण्यात आलेले कट्टे वाहतुकीला अडथळा ठरत असल्यानं ते निष्कासित करण्यात आले। या कारवाईमुळे रस्ता मोकळा होण्यास मदत झाली असून वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। भविष्यातही सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणांविरोधात अशाच प्रकारची कठोर मोहीम सुरू राहणार असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार तसंच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। पोलीस बंदोबस्तात ही कारवाई शांततेत पूर्ण करण्यात आली।